गौतम अदानी आणि मुकेश अंबानी नक्की कुणाचे असा प्रश्न पडलाय। कारण गौतम अदानी आणि अंबानीकडून काँग्रेसने पैसे घेतल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय। आतापर्यंत राहुल गांधी उद्योगपती धार्जिणेपणाचा आरोप मोदींवर करत होते। आता मोदींनीच राहुल गांधींवर उद्योगपती धार्जिणेपणाचा आरोप केलाय। इनका हिंदुस्तान के प्रधानमंत्री के साथ क्या रिश्ता है और कैसा रिश्ता है? ये देखिए रिश्ता, ये देख लीजिए। मोदी सरकार हे उद्योगपती धार्जिण असल्याचा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहेत। मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांवर मेहरबान असल्याचा आरोपही राहुल गांधी करत असतात। पण आता हेच आरोप त्यांच्यावरच उलटल्याची स्थिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस उद्योगपती धार्जिणे असल्याचा आरोप केला। राहुल गांधींनी अदानी आणि अंबानीकडून किती पैसे घेतले हे जाहीर करावं असं आव्हान मोदींनी दिलं। इस चुनाव में ये अंबानी अडानी से कितना माल उठाया है, काले धन के कितने बोरे भर करके रुपये मारे हैं, क्या टेम्पो भर करके नोटे कांग्रेस के लिए पहुंची है, क्या सौदा हुआ है। प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेवरून त्यांचीच फिरकी घेतली। प्रधानमंत्री मैंने देखा पिछले 2-4 दिनों में बहुत सफाई दे रहे हैं। आपने सोचा है क्यों दे रहे हैं? देश की पूरी संपत्ति पकड़ा दी सड़क। देश देख रहा है, देश समझ रहा है। हवाई अड्डे, बंदरगाह, सड़कें, आप नाम लीजिए। कोयला, मैं वहां गई छत्तीसगढ़ में प्रचार करने के लिए, कोयले के खदान, इन खरबपत्तियों को पकड़ा दिए। अब देश समझने लगा है। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यापुढे जाऊन मोदींना शाल जोडीतले लगावले। अंबानी अदानींना कुणाचं सरकार येणार आहे याची चाहूल लागली का असा टोला पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला। अदानी अंबानी यांनी चोरी केलेला पैसा पोत्यानं भरून टेम्पोनं भरून काँग्रेसला दिला जातोय असं त्यांनी आरोप केला। याचा अर्थ काय की अदानी अंबानींना कुणाचं सरकार येणार त्याची चाहूल लागलेली आहे। त्यांना अदानी अंबानींनी सांगितलं का किती पोती भरली आणि किती टेम्पो भरले, त्यांना कुठून कळलं? आणि ते जर गुप्तहेर खात्याने त्यांना माहिती दिली तर त्यांनी त्यावर छापा का टाकला? पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या 10 वर्षातल्या भाषणांमध्ये एकदाही अंबानी किंवा अदानी या उद्योगपतींचा उल्लेख केला नव्हता। पण आता अचानक मोदींच्या भाषणात अंबानी अदानींचा उल्लेख का येऊ लागलाय याबाबत आश्चर्य व्यक्त होऊ लागलं। पुण्यातून अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।